हेलो बच्चों, कैसे है सब? बढ़िया. चला तर मग आपण आजपासून घेणार आहे इयत्ता 10वीचा इंग्रजीचा सिलेबस. आज आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. तरी सर्वांनी त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला एक आणि एक व्हिडिओ त्या ठिकाणी वेळेवरती मिळतील. आपण पाहूया अ टीनेजर प्रेयर. टीनेजर प्रेयर म्हणजे काय बरं? एका किशोरवयातील बालकांची प्रार्थना. त्या ठिकाणी आपल्या वयाच्या शेवटी जर 3 लागत असेल, फॉर एक्झाम्पल 11ला लागेल का? नाही. 12ला लागेल का? नाही. मग 13ला? हो. 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 आणि 19 कंप्लीट झालं की मग आपलं किशोरवय संपतं. सगळ्यात अगोदर आपण कविता वाचूया. Each day bring new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. याचा अर्थ काय? येणारा प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवशी मी जे काही करील त्या सर्व गोष्टींचे निर्णय मलाच घेतले पाहिजेत आणि शेवटी मला माझे निर्णय घेऊनच मला भविष्यात पुढे जायचे. माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, जसं की 10वी झाल्याच्यानंतर सायन्स घ्यायचं, आर्ट घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं. मग त्या ठिकाणी मला विचारल्या जाईल, परंतु माझे निर्णय मात्र मलाच घ्यावे लागतील. माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, अनेक वाटा मला दिसतील, मात्र त्यातली कोणती वाट निवडायची हे मलाच ठरवायचे आहे. समोरच्या कडव्याचा अर्थ समजून घेऊया. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that lead to great distress. म्हणजेच मी निवडलेला माझ्या आयुष्याचा मार्ग किंवा निर्णय मला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल किंवा कदाचित अपयशाच्या त्या ठिकाणी मला अनुभूतीसुद्धा करावी लागेल. मग त्या ठिकाणी निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे मला घ्यावी लागेल का? कारण असं नाही आहे ना की प्रत्येक वेळेला मी घेतलेला निर्णयच योग्य असेल. मी जो निर्णय घेतलाय तो कितीपत योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी मला माझ्यावरती काम करावं लागेल. समोरच्या कडव्याचा अर्थ समजून घेऊया. प्लीज ओपन माय आईज Dear Lord, that I might clearly see. Help me stand for what it's right. Bring out the best in me. की त्या ठिकाणी हे परमेश्वरा, हे देवा, या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता अनुभवता याव्यात अशी दृष्टी मला दे आणि जे योग्य आहे, न्याय आहे, त्यासाठी ठामपणे मला त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी मला बळ दे. माझ्यासाठी सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा देता यावी यासाठी मला त्या ठिकाणी मदत कर आणि मला सतत विवेक बुद्धी दे. मला योग्य निर्णय घेण्यासाठी बळ दे. अशी प्रार्थना टीनेजर प्रेयरच्या माध्यमातून तुम्ही कोणाला करताय? तर तुम्ही त्या ठिकाणी परमेश्वराकडे करताय. हेल्प लॉर्ड टू जस्ट say no when temptation comes my way, that I might keep माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. म्हणजेच एखाद्या मोहाच्या क्षणी अथवा कठीण प्रसंगी माझ्याकडून अयोग्य वर्तन घडू शकतं बरं का. जसं की मला मोबाईलचा मोह आवरत नाही आणि मग आई मला धपाटे घालते आणि मग मला त्या ठिकाणी खूप वाईट वाटतं. मग मला काय कर परमेश्वरा, मला माझ्या स्वप्नांवरती काम करण्यासाठी मला बळ दे. ठामपणे मला एखाद्या गोष्टीला नकार देण्यासाठी मला धाडस दे. की मला एखादा मित्र खेळण्यासाठी बोलवायला आला, मित्र जवळचा आहे पण त्याही पेक्षा जवळची माझे स्वप्न आहे, माझा अभ्यास आहे, मग मला त्या ठिकाणी त्या मित्राला खेळायला बाहेर जाण्यासाठी नकार देण्याचं बळ दे. देवा, मला हिंमत दे आणि आयुष्यातली आव्हानांना सामोरं जाण्यासाठी माझे शरीर, आरोग्य हे कायम उत्तम आणि निरोगी ठेवू शकेन यासाठी मला शक्ती दे. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. म्हणजेच किशोर वयाचा हा काळ एकदम सरला की मला खात्री आहे की तुझी साथ मला त्या ठिकाणी लाभलेली आहे, तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि आयुष्याची वाटचाल अतिशय सुखद आणि सुकर होऊ शकते याची मला सदैव जाणीव आहे. या पोयमचे पोएट्री कोण बरं? जे मोर्स. याच्यावरती आपल्याला रायमिंग स्कीम विचारल्या जाणार, यावरती आपल्याला ॲप्रिसिएशनचा 5 मार्काचा प्रश्न विचारला जाणार. हे आपण डिटेलमध्ये समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. कविता समजली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समोरचा पाठ तुम्हाला उद्याला मिळेल. थँक्यू.